हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा न बोलसी करावाचा न बोलसी करावाचा
सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद. सहज लिळे उदकी वया तुम्ही रक्षिलिया निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. निळा म्हणे धराल हाती तरी द्यालमती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद. न बोलसी करा वाचा, न बोलसी करा वाचा उपाधीचा संबंध. न बोलसी करा वाचा उपाधीचा संबंध. एका तुमच्या नामाविण अवघा क्षीण कळत असे. अवघा क्षीण कळत असे. पुढे संकल्पाचे ओढी मन, संकल्पाचे ओढी मन पाप पुण्य सवेची. एका तुमच्या नामाविण अवघा क्षीण कळत असे. तुका म्हणे नारायणी, तुका म्हणे नारायणी पावो वाणी विसावा. एका तुमच्या नामाविण अवघा क्षीण कळत असे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमांकानं आलेला 907 क्रमांकाचा हा अभंग असून प्रस्तुत अभंगात मला भगवंताशी कोणत्या कोणत्या उपायानं कसं एकरूप होता येईल, मला या संसाराच्या गडबडीतून कशा प्रकारची विश्रांती मला मिळवता येईल, कोणत्या मार्गानं मला भगवंताकडे लवकर जाता येईल, अशा प्रकारच्या उपायाची मागणी तुकाराम महाराज भगवंताकडे करतात. तुम्ही असं म्हणाल की तुम्ही काही काही अभंगात तुकाराम महाराज देवाजवळ पोचले आहेत, देवरूप होऊन गेलेले आहेत, देवाशी एकरूप बनलेले आहेत असं सांगता. आणि आता म्हणता कोणत्या मार्गाने देवाकडे जाता येईल मला, अशा प्रकारची मागणी देवाला करतात. वेगळ्या वेगळ्या भूमिका काय आहेत त्याचं उत्तर आपण मागेही दिलेलं आहे, परतही आपण देऊ याचं उत्तर. ते हेच आहे की तुकाराम महाराज अनुभवानं देवापर्यंत पोचले असले तरी ते लोकांना देवापर्यंत पोचवण्यासाठी जर देवाने त्यांना पाठवलं आणि ते जर या भूतलावर आले तर लोकांचं प्रतिनिधित्व घेऊन तुकाराम महाराज देवा मला असं करा म्हणजे मी तुमच्याकडे लवकर येईल अशी मागणी त्या ठिकाणी करतात. याचा अर्थच असा आहे की सामान्य लोकांनी तुम्ही आम्ही तुकाराम महाराज जे देवाला विनवतात या अभंगात ते देवाला आपल्याला रोज विनविता आलं पाहिजे की देवा मला असं करा, देवा मला असं करा. तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं आहे, त्यांना ते तुम्ही केलेलं आहे तसं मला आपण करा, तसं मला आपण करा. आई दादाला जसं शर्ट आणलाय तसं मला आणायचं, आई दादाला जसं बूट आणलाय तसं मला आणाय. हे लहान मूल म्हणतं की नाही, हे म्हणतं. त्याप्रमाणे देवा तू संतांच्यावर कृपा करून संतांना जी योग्यता दिली ती मला दे, अशा प्रकारचं. आणि संतांना विनंती करेन की ज्या पद्धतीनं तुम्ही देव मिळाला त्यावेळेस पद्धतीनं मलाही मिळवून द्या, आपले संत गुरु कुणी असतील त्यांना. अशा प्रकारची प्रार्थना करून एकीकडे देवाला प्रार्थना करायची, एकीकडे तुकाराम महाराजांनी जी प्रार्थना केली आहे की देवा मला असं करा, तर देव तसं करीत असतो पण सगळा भार देव घेत नसतो. आपण आधी प्रयत्न करावा लागतो, आपले प्रयत्न आणि देवाचा प्रयत्न. आपण इकडून ढकललं जायचं त्याच्याकडून, त्यांनी तिकडून ओढून घ्यायचं, मिळून त्याच्याकडे जाता येत असतं. म्हणून जे माझं करा असं तुकाराम महाराज देवाला म्हणतायत ते आपण आपल्या प्रयत्नानं करीत करीत देवाला विनवायचं, प्रयत्न चालू ठेवायचं आणि पुन्हा देवाला विनवणं पण चालू ठेवायचं. म्हणजे दोन्हीतून काम अशा प्रकारचं होत असतं. हे तुकाराम महाराजांना तुम्हाला आम्हाला या देवाला केलेल्या विनवणीतून सुचवायचं आहे. बारीक लक्ष द्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल अशी गोष्ट आहे. तर तुकाराम महाराजांनी देवाला केलेली प्रार्थना आहे, सॉलिड प्रार्थना, नुसती प्रार्थनाच आहे. आणि ती प्रार्थना करण्याचे कारण आहे की मी काय हे तुम्हाला असं म्हणतो, तर हे माझ्याकडून हे होत नाही आणि हे न झाल्यामुळे मला अमुक अमुक अडचणी येतात आणि त्या अडचणीमुळे मी तुमच्या जवळ यायचं सोडून उलट लांब लांब चाललो आहे, दूर दूर चाललो आहे मी, म्हणून माझं असं करा.
म्हणजे देवाला केलेली प्रार्थना, त्या प्रार्थनेत भावना प्रधान आहे आणि ती प्रार्थना करताना विचार आहे, साधक बाधक विचार आहे आणि चौफेर विचार करून अतिशय डोळसपणे कुशलपणे विचारपूर्वक देवाला मांडलेली प्रार्थना आहे. हे असं आंधळेपणाचं वेंधळेपणाचं काम नाही की लोक वारकरी वगैरे भोळे असतात आणि त्यांना काही कळत नाहीत, अशा प्रकारचा भ्रम आहे लोकांच्यामध्ये, खूप भ्रम आहे लोकांमध्ये. खरं म्हणजे जे लोक वैष्णव होत नाही, जे लोक देव त्यानं निर्माण केलेलं जग, त्यात आपलं स्थान, त्यात आपली जबाबदारी, आपलं कर्तव्य, त्या कर्तव्याच्या पूर्तीकरता देवाची प्रस्थापित करावा लागणारा संबंध, त्या संबंधात करावी लागणारी प्रार्थना, इतक्या गोष्टी आपल्याच कल्याणासाठी ज्या असतात त्या फक्त वैष्णवांना वारकऱ्यांना कळतात, त्या इतर म्हणजे देवाच्या भक्तांना कळतात तुकाराम महाराजांच्या सारख्या. बाकीच्यांना त्या कळत नाहीत, पण यांना काही कळत नसून ते त्याला वेंधळे म्हणतात, अशी गोष्ट आहे. गमतीची गोष्ट आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, न बोलसी करा वाचा, माझी वाणी अशी करा तुम्ही. इथं करा शब्दार्थ हाताचा किंवा हस्ताचा असं नाही, तर माझी वाचा न बोलणारी करा. माझी वाचा न बोलणारी करा. काय मागणी ही विचित्र. एखाद्याच्या वाणी जर खराब व्हायला लागली तर देवा माझी वाचा चांगली करा की मला घडघडा बोलता येईल, अशी गोष्ट आहे. लहान मूल बोलत नसलं, बोलता येत नसलं, त्याला बोलण्याचं वय झालं तरी आई वडील किती घाबरून जातात. मग लोक त्याला सांगतात की यांना चित्रावती घातलेली जे भाताचे कण आहेत ना ते खाऊ घाला, याला शनिवारी रविवारी याला पिंपळाच्या पानावर भात खाऊ घाला, तूप भात खाऊ घाला, असे काही तोडगे आहेत ते का सांगतात, म्हणजे याला बोलता येईल. 19 दिवस माझी वाणी बंद झाली होती, काही कारणं होती त्याला, ते नाही सांगत मी. 19 दिवस आणि काहीच बोलता येत नव्हतं. काय कुठं जावं काय करावं, खेड्यात राहायचं, तिथं औषध नाही, काही नाही, खाजगी औषध असायची काही, पण त्याचा उपयोग नाही. आमच्या बंधूजवळ बरोबर आमच्या आजोळी गेलो आम्ही एक दिवशी. तिथं ते मामा होते, ते म्हणले अरे तुला बोलता येत नाही, आमच्या शेजारी डॉक्टर आहेत. संध्याकाळी डॉक्टरकडे नेलं, गोळी घेतली आणि सकाळी बोलायला लागलो. 20व्या दिवशी सकाळी बोलायला लागलो. आणि साधे आता खेड्यातली डॉक्टरांची डिग्री काही फार मोठी असते का, हॉस्पिटल असतं, काही नसतं व्यवस्था, पण ते व्हायचं असतं त्यावेळेला. तेव्हा बोलता आपल्याला यावं याकडे माणसाचा कल असतो. बोलता न आलं तर माणूस व्याकुळ होतो. आणि दुर्दैवाने वाणी जर गेली किंवा बोलता नाही आलं तर आपल्याला दुःख होतं. आमच्या वारकरी संप्रदायाचे एक ज्येष्ठ कीर्तनकार, विद्वान, वाचस्पती पदवी त्यांना, आणि त्यांची वाणी खराब झाली, ती गेली ना, त्या व्यक्तीला किती दुःख झालं असेल. त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत आम्ही असताना आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्हालाही दुःखाचा असा धक्का बसला की अरे बापरे, एवढ्या मोठ्या विद्वान. सामान्य माणसाचं काही एवढं वाटलं नसतं, पण एवढी, आणि त्या ठिकाणी वाणी गेली तर दुःखाचं कारण आहे. कारण भगवंतानं अरे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचून तुमची आहे विठ्ठल आहे. भगवंतानी प्रसाद करून माझ्या वाणीला हे धार दिली एक प्रकारची की मी सगळ्या जगाला तुमच्या कृपेनं उपदेश करू शकतो. न बोलण्यानं काय कळतं? काहीच कळत नाही कुणाला. आपल्या भावना कळत नाही, आपले विचार कळत नाही, आपल्या आज्ञा कळत नाही, आपल्या विज्ञापना कळत नाही, आपल्याला काय पाहिजे काय नको काही कळत नाही. 84 लक्ष योनीत भगवंतानं वाणी दिली फक्त मनुष्याला. काय महत्वाची वाणी आहे ती वाणी तुकाराम महाराज म्हणतात की बोलणार नाही असं करा, बोलणार नाही असं करा. का बरं असं करा? तर त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे न बोलसी करा वाचा उपाधीचा संबंध. उपाधीचा संबंध. कारण बोलायला लागलं की उपाधी वाढते. आपण कोणाशी तरी काहीतरी बोलतो की तो आपल्याशी बोलतो. अनुकूल बोलत असला तो आपण आपल्याशी, तो त्याच्याशी आपण, तर अनुकूल बोलायला लागला की त्याच्याशी मोहाची उपाधी वाढते, मोहाचा संबंध वाढतो.
अहो हे आमचे आहेत बरं का, कधी भेटले की इतके गोड बोलतात, इतकं छान बोलतात, असं त्या ठिकाणी. म्हणजे गोड बोलायला लागलं की मोहाची उपाधी वाढते, वाकडं बोलायला लागलं की द्वेषाची उपाधी वाढते. त्याच्यानंतर संकोचित काही आडवं तिडवं बोलायला लागलं की शंका वाटते, यांना असं तर वाटलं नसेल, याने आपलं अमुक अमुकचं पाहिलं नसेल. साशंकितता वाढते. त्या साशंकेनं त्यांचा दुरावा निर्माण होतो किंवा त्यांचा द्वेष निर्माण होतो, त्यांच्याबद्दल दुसऱ्याकडे काहीतरी बोललं जातं. म्हणजे परमार्थ सोडून व्यवहारातलं जेवढं बोलणं आहे तेवढं बोलणं उपाधी वाढवणं, अंतःकरणात संशय, द्वेष, विपर्यय किंवा मोह इत्यादी वाढवणं, अशा प्रकारचं होतं. एखादा शत्रू झाला, दूर गेला, बरं झालं, वाईट आहे, दूर गेला. पण दूर गेल्यानंतर आपल्या जीवाला अशी कासणी लागते की तो काहीतरी षडयंत्र करून आपल्याला कुठेतरी गाठील, अशी भय निर्माण होतं. दूर गेला की भय निर्माण होतं आणि जवळ आला की मोह निर्माण होतो, आणि अधिक जवळ आला की आपल्या स्वार्थात तो काहीतरी करतोय काय परत परत निर्माण होतं. म्हणून ज्याला देवाकडे लवकर जायचं आहे त्याने मनुष्याचा अनावश्यक संबंध टाळला पाहिजे. याचं मूळ बेस इथं आहे. अनावश्यक संबंध टाळायचा म्हणजे काय करायचं? घरातले लोक आहेत, आई आहे, वडील आहेत, मुलगा आहे, पत्नी आहे, याचा संबंध असावा. घरातले सगळे विचार, सगळे कामं विचाराने केले जावे, कबूल आहे. आई वडिलांना त्रास झाला, मुलानं सुनेनं जाऊन त्यांचं सगळं करावं, त्यांना समाधान द्यावं, ही गोष्ट बरोबर आहे. पण आपल्या घरातले लोक असले म्हणजे आपण त्यांची 2 तास गप्पा मारीत बसाव्यात, त्यांचे वेगळे स्वभाव, आपले स्वभाव, त्यांची त्या बोलण्यातून टक्कर व्हावी, त्यामुळं मतभेद वाढावे, त्यामुळं बाचाबाची वाढावी, हे काय? हे काय? घरातल्याच लोकांचे वेगळे वेगळे स्वभाव असतात ना. मी एक गंमत आली होती या कोरोनाच्या काळात की अमेरिकेत ज्या वेळेला खूप कोरोनाने धुमाकूळ घातला आणि लॉकडाऊन केलं गेलं, क्वारंटाईन केलं गेलं, त्यावेळेला अनेक घरातून अशी बातमी आली होती की अनेक घरातून भांडणं, मारामारी, हिंसाचार अशा प्रकारची बातम्या पुढे आल्या. आता घरात काय, कोणी शत्रू राहतात का? घरातलेच लोक राहतात. पण वेगळे वेगळे स्वभाव आणि परदेशातल्या लोकांना स्वतंत्र एकदम वेगळं एकटं राहायची सवय, एकटं राहायची सवय. आता तुम्ही परत म्हणाल की तुम्ही इथे एकटंच राहायला सांगता ना, आणि मग त्यांच्याला पुन्हा नाव ठेवता. पण नाही, आपल्या वैषयिक भोगासाठी कोणाचा प्रतिबंध नको म्हणून ते एकटं राहायचा प्रयत्न करतात. आणि आपण इकडं विपाधीचा संबंध सोडून परमेश्वराची साधना करण्याकरता एकटं राहायचा संबंध, हा फरक ध्यानात घ्या. ह्या फरकामुळे तर एरवी एकटे अमेरिकेतले लोक राहत असल्यामुळे त्यांच्या धंद्यात ते असतात, आणि या लॉकडाऊनमुळे एकत्र राहायची जर सवय वेळ आली तर त्यावेळेस स्वभावाचं कोणाकोणाशी जमत नाही, आणि मग न जमल्यानंतर मग खटके उडायला लागतात. खटके उडायला लागल्यानंतर प्रत्येकाला जगणं अवघड होऊन जातं. त्याकरता एक गोष्ट आहे, त्या वाहनावर मागे लिहिलेलं असतं सुरक्षित अंतर ठेवा. तर सुरक्षित अंतर ठेवता आलं पाहिजे आपल्याला, आणि हेच आपल्याला कोरोनानं शिकवलं आहे. पूर्वी आपले ऋषीमुनीसुद्धा सांगत होते की एकमेकांचा स्पर्श टाळा, कोणी कोणाशी अनावश्यक स्पर्श करू नका. आता त्याच्यात कुठे अतिशयोक्ती होईल, कुठे काय होईल, हे माणसाच्या स्वभावानुसार ते सोडून द्या. पण एक सुरक्षित अंतर ही गोष्ट जर आपण ठरवली तर या बाबतीत ऋषीमुनींचं सांगणं बरोबर होतं, आणि तेच कोरोनाने आज आपल्याला करायला लावलं. ऋषीमुनींना आपण नावं ठेवत होतो, हे काय बुरसटलेल्या मताची विचारायचे. पण नाही, तर सुरक्षित अंतर असं मी बोलत होतो हे की आपण आपल्या आईवडिलांचं सगळं करायचं, पत्नीची जबाबदारी घ्यायची, पत्नीची सेवा करायची, पण एकमेकाला दुःख लागलं तर जायचं, एकमेकाला आनंदात मिसळण व्हायचं. पण जास्त वेळ थांबून निरनिराळ्या प्रकारच्या नको त्या विषयाची चर्चा करीत मतभेद वाढवायचे. एखाद्या व्यक्तीचे पात्र पुढं आलं
की त्या एकाचं मत विरुद्ध असतं आणि एकाचं अनुकूल असतं की त्याच्याबद्दल यांचंच लागतं त्याच्यातून. मग काय निर्माण होतं याच्यात? यात विरोध, याच्यात संघर्ष आणि याच्यात हिंसाचार निर्माण होतो. ते प्रत्यक्ष पाहिलं, आपण ऐकलं. याकरता प्रत्येकाशी संबंध कामापुरता असावा. कामापुरता असावा. आपलं जे काम लागलं तेवढ्यापुरतं असावं. आपलं जे त्याच्याबद्दल कर्तव्य आहे, त्याचं जे आपल्याबद्दल कर्तव्य आहे, त्याचं आपल्याबद्दलचं कर्तव्य निभावता यावं. आपलंही आपलं कर्तव्य निभावावं, एवढ्यापुरता संबंध असावा. आणि प्रेम संबंध ठेवून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. संघर्ष करून दूर राहणं धोक्याचं, दोघांच्याही. प्रेम संबंध ठेवून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आणि भक्ताची गोष्ट किंवा साधकाची गोष्ट अशीच असते. ते कोणाशीच द्वेष नाही करीत, ते सहन करतात दुसऱ्यांनी त्रास दिला तर, पण त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आणि दूर राहण्याचा प्रयत्न करण्यामध्ये जो तपशील येईल, त्या तपशिलात वाणीचा उपयोग हा मुख्य भाग आहे. आपण सगळ्यांच्या सोबत जरी बसलो आणि शांत बसलो, काही काही माणसाला भड 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 बोलायचं असतं. विचार न करता तोंडातून शब्दाची सरबत्ती सुरू देतात करू. असे लोक अडचणीत येतात आणि दुसऱ्यालाही अडचणीत आणतात. नाही, खूप कमी बोलावं, विचार करून बोलावं, आवश्यक तेवढंच बोलावं, अंगावर न येईल असं बोलावं आणि दुसऱ्याला न खुपेल असं बोलावं. असं जर बोलता आलं आपल्याला तर आपण सभेत जरी बसलो तरी आपण सगळ्यांचे चाहते असतो. आणि मग लोक आपल्याला म्हणतात, बोलावं तुम्ही जरा, हे बराच वेळ चाललं आहे, तुमचा विचार काही कळू द्या आम्हाला. आणि बडबड बोलल्यावर, तू गप्प बस जरा, याला बोलू दे ना, असं म्हणतात. आपल्याला दुसऱ्याने गप्प नाही बसवावं लागलं, आपण बोलावं असं दुसऱ्याला वाटावं, अशी गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील ज्ञान लक्षणामध्ये बोलणेची नाही, बोलव म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल ना, बोलता अधिकही निघे, तरी कोणाच्या वर्णी न रिगे, आणि कोणाची आई मनी न रिगे शंका जेवी. काय वर्णन केलंय माऊली. बोलण्याची नाही म्हणजे तो बोलतच नाही महात्मा. भगवान म्हणतो न बोलशी करावाच्या ना, त्याचंच एक रूप आहे ते. बोलण्याची नाही, बोल म्हणे जरी काही. त्याला वाटलं की आता इथं आपण बोललं पाहिजे, नाहीतर अन्याय होतो एकमेकावर, किंबहुना या माणसाला खूप त्रास व्हायला लागला आहे, आपण बोललं पाहिजे. महात्मा बोलतच नाही, पण त्याला जर वाटलं बोललं पाहिजे, तर बोलण्याची नाही, बोलो म्हणे जरी काही. कधीच न बोलण्याच्या स्वभावातला महात्मा जर विचार केला त्याने की आता आपण बोललं पाहिजे, तर ते असं बोलतो, तरी बोलू कोणाही खुपेल ना. त्यात एक बाजू असत्याची असते, एक सत्याची असते, पण असत्याच्या बाजूच्या माणसाला सुद्धा खुपणार नाही असं तो बोलतो, खुपेच ना. हां, बोलता अधिकही निघे. जरा बोलायला लागला, जरा व्याख्यान करायला लागला एखाद्या, तरी काय अधिकही निघे, तरी कोणाच्या वर्मी न लगे, कोणाच्या वर्मात लागणार नाही. त्यात जातीवाचक शब्द असणार नाही, त्याच्यामध्ये समोरच्या माणसाचा संबंध आहे असं कोणालाही वाटणार नाही, वर्मी लागणार नाही, आधी खुपणार नाही, मग वर्मी लागणार नाही, आणि कोणाची या मनी नरिगे शंका, कोणाला शंका येणार नाही. अगदी स्वच्छ बोलत, उघडे बोलायचं. अशा प्रकारे बोलायचं नाही, बोलायचं तर असं बोलायचं, आणि लोकांना जोडणारं बोलायचं, लोक एकत्र करणारं बोलायचं, लोकांना चांगल्या मार्गाला लावण्याकरता बोलायचं, अशा प्रकारचं बोलायचं. पण असं बोललं तर काय होतं, मग लोकसंग्रह वाढतो. लोकसंग्रह वाढला की हे व्यवहारातलंच बोलण्यात आयुष्य जातं, मग परमार्थातलं बोलणं तसंच राहतं. किंवा मौन राहून आपल्याला जे अंतरंग चिंतन करायचं आहे भगवंताचं, ती साधना राहते. म्हणजे दुसऱ्याशी न बोलण्याच्या दृष्टीनं पेक्षा, वाईट बोलण्यापेक्षा चांगलं बोलणं हे चांगलं असतं, पण दुसऱ्याशी चांगलं न वाईट दोन्ही बोलण्यापेक्षा न बोलणं चांगलं असतं, की ज्यामुळे आपल्या अंतरंगातली साधना आपल्याला करता येते, आपल्याला भगवंताचे चिंतन करता येतं, आणि हळूहळू बारीक गोष्ट सांगतो, आपल्याला भगवंताशी बोलता येतं. लोकांशी बोलणं बंद केलं की आपल्याला भगवंताशी बोलता येतं, किंवा लोकांनी आपल्याशी बोलणं बंद केलं की भगवंत आपल्याशी बोलू लागतो, अशी गोष्ट आहे.
तुकाराम महाराजांच्या फार खुबी आहे. न बोलेशी करा वाचा. काय होतं बोलण्याने? माझी वाचा खूप बोलते देवा, पण त्यामुळे उपाधीचा संबंध येतो. आणि तुम्ही कसे आहेत? मी तुम्हालाच विनंती करतो, दुसऱ्या कोणाच्या देवाला केली नाही. तर त्याचं कारण तुम्ही उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐसे मद करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. मी माझी उपाधी वाढू नये, उपाधी संपावी म्हणून मी न बोलसी करा वाचा, कारण त्यात उपाधीचा संबंध आहे असं म्हणतो. आणि तुम्हालाच म्हणतो त्याचं कारण तुम्हाला उपाधीच नाही. तुम्ही निर्गुणात कसे बसता, तुम्ही क्षीरसागरात कसे झोपता, तुम्ही वैकुंठात कसे राहता, तुम्ही सूर्यबिंबात आम्ही पोचूच शकत नाही तिथे. इतके लपून राहता तुम्ही. लपोनी जीवा नपोनी जीवी नकळे जीवा धरिता देवा नातुरसी. जीवाच्याच आत लपतो पण कोणाला सापडत नाही. असे तुम्ही उपाधी वेगळे, विकारा वेगळे आणि संसारा वेगळे. तिथला सगळा खुलासा नाही करणार मी. अभंग फार सुंदर येतो. ऐसे मद करून ठेवा नारायण. तर तुम्ही उपाधी वेगळे आहेत, तुम्ही उपाधी वेगळे आहेत म्हणून मला या लोकांशी या वाणीनं न बोललं जाईल अशा प्रकारची वाणी करा असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ असा की व्यावहारिक वाणी ज्या वेळेला बंद होते त्यावेळेला पारमार्थिक वाणी सुरू होते, परावाणी सुरू होते. परावाणी त्यावेळेला सुरू होते. न बोलणे, ऐका, न बोलणे ही न बोलवणी, ते बोली जे तोंड भरवणी, जाणी व नेणी व नेणुनी जाणी जेते, तेथ बुझिजे बोधू बोधे, आनंद घेते आनंदे, सुखवरी नुसदे सुखची भोगी दे, तेथ लाभ जोडला लाभा, प्रभा आलिंगिली प्रभा, विस्मयो बुडाला उभा विस्मया माझी, समू तेथ सामावला, विश्राम विश्रांती आला, अनुभव वेळावला अनुभूतीपणे. काय वर्णन आहे हे! किंबहुना ऐसे निखळ मी पण जोडे तया आढळ असं म्हटलंय पुढे. सेवनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते असं म्हटलं. तर न बोलून न बोलणं, आणि जे न बोलण्यातलं न बोलणं ते आपल्याला तोंड भरून बोलता येतं. म्हणजे एखाद्याला जाणवून देता येतं, शक्तिपातानं जाणून देतं, कृपेनं जाणून येतं, देवाकडून मिळतं, सगळं होतं. अशी जी परावाणी आहे, अशी जी अव्यक्त वाणी आहे, ही वाणी मला तुमच्या संबंधानं प्राप्त होण्याकरता ही माझी वाणी आता हळूहळू संपुष्टात आणा. म्हणून न बोलसी करा वाचा, न बोलसी करा वाचा, उपाधीचा संबंध. वाणीनं माझ्या बोलणं इतकंच राहू द्या. काय? एका तुमच्या नामाविणं अवघा क्षीण कळत असे. या वाणीनं तुमचं नाम मात्र जास्तीत जास्त घेतलं गेलं पाहिजे. भगवंताचं नामात किती वाणी वापरावी काही हे नाही. भगवंताची लीला वर्णन करण्यात, भगवंताच्याबद्दल संतांची वाणी बोलण्यात, संतांच्या वाणीवर प्रवचन कीर्तन करण्यात किती वाणी संपून जाऊ द्या, सगळी आयुष्य संपू द्या, वाणी संपू द्या, सगळं संपू द्या, त्यात कल्याण आहे महाराज. आणि बाकीचा एक तुमचं नाम, एक तुमचे गुण, एक तुमची लीला, एक तुमचं स्वरूप, एक तुमच्या संतांच्याबद्दल बोलणं, या गोष्टी सार्थकतेच्या आहेत. या गोष्टी वाणी न बोलण्याकडे नेणाऱ्या आहेत. बोललं तरी अशी गोष्ट आहे. काय? साच लटिके दोन्ही, बोलोने न बोले जहाला मौनी, जो भोगिता उन्मनी आरायला. आपण हा खरं बोलला, हा खोटं बोलला असं म्हणा. अरे जगच खोटं आहे सगळं. म्हणून जो महात्मा जगात बोलतो, खरं बोलतो आणि खोटं बोलतो, पण त्याचं मौन बिघडत नाही. बरं, साच लटिके दोन्ही बोलोनी न बोले असा मौन आहे तो. आणि त्याची उन्मनी जी लागली आहे, उन्मनी अवस्था जी झाली आहे, ती आरायना, ती खराब होत नाही, ती बाजूला जात नाही. ती उन्मनी वाणी कसंही बोलला तरी त्याच्या बोलण्यानं त्याच्या अंतर्वाणीवर काहीच परिणाम होत नाही. जसं जसं पुढं जावं तसं तसं अंतरंग विश्वात आपल्याला चिंतनाच्या दृष्टीने जाता येतं. म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तर इतकंच आपल्याला लक्षात घ्यावं आपण या 2 चरणातून
की आपलं बोलणं एकदम बंद नाही होणार, पण कमी करता येतं आपल्याला. जरा तोंडाला मीटर लावून बघा, दिवसभर किती शब्द बोलतो आपण ते, अशी गोष्ट आहे. लोक म्हणतात तुम्ही तासभर 2 तास भरा 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 बोलता, किती बोलणं होतं. आम्ही म्हणतो तुम्ही 6 तास बोलत असाल. फोनवर किती बोलता, भांडण सुरू झालं म्हणजे किती बोलता, स्वार्थाचं घराचं 1 फूट इकडं तिकडं यायला लागल्यावर कसं बोलता, किती बोलता, त्याच्यात वेग किती असतो, त्याच्यात जोर किती असतो, अशी गोष्ट आहे. तर आपल्याकडून खूप बोलण्यानं एनर्जी जाते. हा व्यावहारिक भाग आहे. एनर्जी जाते हा व्यावहारिक भाग आहे. उपाधीचा संबंध येतो आणि द्वेष मोह निर्माण होऊन माणसाचं अंतःकरण खराब होतो, हा साधनेतला भाग आहे. आणि भगवंताशी सुखसंवाद करण्याची योग्यता नाहीशी होणे हा अत्यंतरंग भाव आहे. 3 भाव आहेत त्यात, व्यवहाराचा भाग, साधनेचा भाग आणि अंतरंगाचा भाग. तर आपण एवढंच ठेवा की आपण बोलणं आपल्याला कमी कसं करता येतं. व्यवहार बिघडू देऊ नका तुम्ही. व्यवहार बिघडत नसतो कमी बोलण्यानं. कमी बोलण्यानं व्यवहार सुपिरियर होत असतो उलटा. कारण कमी बोललं की महत्त्वाचं बोललं जातं, कमी बोललं की रेखलं बोललं जातं, कमी बोललं की मोजके वाक्य बोलले जातात की जे सार्थकत्व आलं. बोलण्याचा वेग वाढला, बोलण्याची क्वांटिटी वाढली की बोलण्याची क्वालिटी घसरत असते, अशी गोष्ट आहे. म्हणून कमी बोलावं, कमी बोलावं. त्या कमी बोलण्यात भगवंताचं नामस्मरण खूप असावं. नामस्मरण असावं, नाही तर चिंतन असावं. शांत बसून कुठं लोडाला टिकून बसा, असं रेलून बसा, कसंही बसा, पडल्या चिंतन करा. फक्त मनाने चिंतन करायचं शांतपणे. आपण काय ऐकलंय, हे कसं असेल, याचा अर्थ काय असेल, अशा प्रकारचं कल्पने. कसं आहे, चिंतन करायची माणसाला सवय आहे. आपल्याला चिंतन येत नाही असं समजू नका. प्रत्येकाला चिंतन करता येतं. पण आपण आपलं चिंतन संसाराच्या विषयाच्या उकिरड्यात जास्त घातलंय. आपण त्याच्याच विषयी चिंतन करतो. आज कोण काय बोललं, आज कोणी काय नुकसान केलं, आज कोणत्या नोकरानं काम केलं नाही, आज बायकोचं आपलं काय झालं, आईवडिलांचं आपलं काय झालं. व्यवहारातले विषय एकांतात तिथं तेच त्या ठिकाणी रटल्यामुळे एकांतात तेच विषय याच्यात, तर मग त्याच्यात चिंतन येतं की मी उद्या तिला असं बोलन, मग आता काल असं बोलली नाही का ती, मग उद्या असं बोलेल, हे चिंतन येतं. तर कमी बोलल्यामुळे या चिंतनाला अडचण निर्माण होईल. व्यवहारातल्या चिंतनात अडचण निर्माण झाल्यामुळे मन मोकळं होईल हे चिंतन करायला. आणि नामस्मरण केलं म्हणजे व्यवहारात चिंतन करण्याचं चित्त जे दूषित असतं ते कमी होईल, त्याची शुद्धता होईल. आणि सत्संगतीत चर्चा केली, अशी प्रवचनं ऐकली म्हणजे यातलं चिंतन त्या राहील. नामस्मरणानं अंतःकरणाची शुद्धी आणि त्या शुद्ध अंतःकरणात हे केले चिंतन राहील, ते कमी पडेल आणि याच्यावर चिंतनाची लिंक सुरू होईल. या 2-3 गोष्टी घडतील. कशानं? बोलणं कमी केल्यानं. या 2-3 गोष्टी घडतील आणि मग बघा तुम्हाला अंतःकरणात कसं समाधान वाटतंय, ते कसा आनंद येतोय ते बघा. आतून आनंदाचा धारा सुरू होत असतो. हे सगळं केलं, चिंतन वाढलं, नामस्मरण वाढलं आणि इकडे व्यवहाराचं कमी केलं आणि हे चिंतन कमी येऊ लागलं. आपल्या कामापुरतं काम करायचं, आपल्या रूममध्ये जायचं किंवा जसं असेल तसं काम करता करताही चिंतन करता येतं, असं करता येतं. म्हणून या 2 चरणात आपल्याला जो बोध घ्यायचा आहे तो हा घ्यायचा आहे, अशी गोष्ट आहे. हा बोध घ्यायचा आहे. तुकाराम महाराज 3ऱ्या चरणात म्हणतात काय, संकल्पाचे ओढी मन, पाप पुण्य सवेची. तुकाराम महाराजांनी अजून एक बारकावा काढला त्याच्यात. बोलणं का नकोय, कमी बोलणं का पाहिजे आणि नामस्मरण जास्त का पाहिजे. नामस्मरण आणि प्रवचनाची चर्चा ही जितकी वाढवायची तितकी वाढवा, तुमचं कल्याण लवकर होईल. आणि इकडचं व्यवहारातलं बोलणं जितकं कमी कराल, बोलणं आणि चिंतन दोन्ही पण जितकं कमी कराल तितकं आपण देवाच्या जवळ आपल्याला लवकर जाता येतं. तर काय होतं, आपण जे व्यवहारातलं बोलतो ना ते आतून येतं आणि आतून मनाच्या संकल्पातून येतं.
की आपल्याला ह्या शेजारचा प्लॉट आपल्याला घ्यायचा आहे. समजा संकल्प आला की आपल्याला गरज आहे किंवा आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट करता येईल, शेजारचा प्लॉट आपल्याला घ्यायचा आहे, मनात आलं. मनात आल्यानंतर त्या शेजाऱ्याला आपण ज्याचा प्लॉट आहे त्याला सांगायला लागतो की अरे तुझ्या प्लॉटमध्ये आम्हाला काहीतरी असं भूत दिसलं बरं का, काहीतरी झालं. आपण काहीतरी युक्ती करायला लागतो त्याला. ते घेणारे तयार करतो, त्याला विकायला कसं विकता येईल हे तयार करतो. आणि त्याकरता आपण त्याच्याशी खोटं बोलतो, आपल्या स्वार्थासाठी आपण खोटं बोलतो, त्याला भय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो जर म्हणला मग काय विकून टाकू, काय विकून टाकू, ते बघ भाऊ तुझं काय, आता आम्ही कशात सांगावं तुला. इतके हुशार माणसं, हुशार म्हणजे लबाड, हुशार म्हणजे धूर्त, असे लोक असतात. असं एखाद्याचा आपल्याला जर घ्यायचा असला तर त्याला विकायला लावायचा, बरं का, त्याला विकायला लावायचा. आणि एखाद्याचा विकायला त्याला जर गरज असली तर गरज असताना पाडून मागायचा आणि दुसऱ्याला घेऊन न देण्यासाठी त्यातले दोष सांगायचे की तिथं कोस आहे, तुम्हाला माहिती का, तिथं कोस आहे, त्यांच्या घरातले 2 माणसं गेलीत त्याच्यामुळे, असं काहीतरी सांगायचं. म्हणजे आपल्या स्वार्थातून, आपल्या स्वार्थी बुद्धीतून जो संकल्प येतो त्या संकल्पामुळे बोलणं सुरू होतं. आणि असं बोलणं जर आपल्या स्वार्थाकरता खोटं नाटं आपण बोलू लागलो तर पाप पुण्य सवेची. संकल्पाची ओढी मनाचा जो संकल्प असतो तो संकल्प इंद्रियाकडे, स्वार्थाकडे ओढतो आपल्याला. मग मन तिकडे जातं आणि मन खराब होतं संकल्पात. म्हणून संकल्प एकच करावे. तुका म्हणे मने हेच संकल्प व्हावे, संकल्पाशी अधिष्ठान नारायण गो. मनात जे चिंतन आपण करतो, व्यवहाराविषयी संकल्प करतो, ते संकल्प वाणीवर येतात आणि मग वाणी कृती करते. तर संकल्पाची ओढी मन, संकल्प निर्माण होतो मनात. मग ते मन तो संकल्प पुरा करण्यासाठी इंद्रियांचं साह्य घेतो, वाणीचं साह्य घेतो. ती वाणी दुसऱ्याचं साह्य घेतो, दुसऱ्याला आपल्यासारखं खराब बनवते आणि ते कार्य करायला लागते. तर त्याच्यातून पाप तरी निर्माण होतं किंवा पुण्य तरी निर्माण होतं. पाप पुण्य सवेची. संकल्प आला की पाप पुण्य होतं मानसिक, तो संकल्प वाणीवर असला की वाचिक पाप पुण्य होतं. आणि तो संकल्प कृतीत आला की प्रत्यक्ष पाप पुण्य होऊन आपल्या छातीवर बसल्याशिवाय राहत नाही. पुण्यही तसंच आहे, पापही तसंच आहे. देवापासून दूर नेणारं आणि दुःखात घालणारं आहे पर्याय, अशी गोष्ट आहे पाप पुण्य सवेची. म्हणून आपली वाणी जर बंद केली तर आपला संकल्पही हळूहळू हळूहळू हळू शांत होईल. मी असे प्रयोग करीत असतो की एखाद्या माणसाची चर्चा चालली आणि त्यात काहीतरी असं स्फोटक ऐकायला मिळालं, असं वाटतं आपल्याला काय घडलं, ते काय म्हणले, कोणाबद्दल बोलले, काय बोलले, असं. मग ते काही सांगत नाही. कोणी फोनवर विचारत असतं, कोणी काहीतरी विचारत असतं, कोणीतरी त्यांच्यात बोलणं चाललं असतं. आपण विचारतो, आपण म्हणतो काय करतो, यांचं झाल्यावर बोलू आपण कोणाचं काय चाललं. मग त्यांचं होईपर्यंत आपल्याला दुसरं काही सुचत नाही. यांचं झाल्यावर आपल्याला हे विचारायचे, पण मन गप्प बसत नाही. मन म्हणतं काय असेल बरं ते, माझ्या मेहुण्याबद्दल तर नसेल ना, माझ्या पत्नीबद्दल तर ते बोलत नसतील ना, काही असं वेडावाकडं काय असेल बरं. मग त्यांचं बेतच पाहू आपण. म्हणजे मनानं काहीतरी वेगळीच कल्पना करायची, की काही असो किंवा नसो, आणि त्याबद्दल चिंतन करीत बसायचं. आणि त्यानंतर ते लक्षात ठेवायचं. त्याच्याकरता दुसरं लक्षात काहीच चांगलं येऊ द्यायचं नाही. आणि त्यांचं झाल्यावर त्यांना बोलून मग ते काय निघेल त्याच्यावर त्याची चर्चा मग पुढे. याकरता एक करावं, ते महत्त्वाचं बोलतात ना, जेव्हा होईल तेव्हा विचारू आपण, आत्ताच नाही बोलायचं त्याबद्दल. आत्ताच नाही बोलायचं म्हणून विसरून जायचा प्रयत्न करायचा, आपल्या आपल्या कामात राहायचं. आणि तासभराने आपल्याला वाटतं की ते काय विचारायचं होतं, आणि आपलंच मन म्हणतं काय त्याच्यात तथ्य असेल काय, जाऊ द्या. काळ गेला की त्याचं महत्त्व कमी होतं. महत्त्व कमी झालं की ते आपल्या चित्तातून, आपल्या मेमरीतून ते लगेच डिलीट होतं, निघून जातं. ते ढिल्लं होत निघून जातं. असं
कमी बोलल्यानं दुसऱ्याच्या व्यवहाराबद्दल चिवडण्याची प्रवृत्ती कमी होते आणि ती प्रवृत्ती कमी झाली की आपलं मन मोकळं होऊन इकडं लागायला मोकळं होतं. असे अनेक प्रकार आहेत किंवा अनेक उपाय आहेत असे की ज्यामुळे मनाला अंतरंग बनवून भगवंताला प्रगट करण्यासाठी त्याच्याशी संबंध जोडता येतो आणि इकडचा संबंध कमी करून व्यवहारापुरता संबंध ठेवून आपल्याला अंतरंग साधण्याची एक वाटचाल, एक अंतरंग वाटचाल सुरू होते. इतक्या व्यापक, याच्याही पेक्षा जास्त व्यापक विचारानं तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाचा न बोलली अशी करा. कारण त्यामुळे उपाधीचा संबंध येतो, उपाधी वाढते आणि उपाधी वाढल्यामुळे संकल्प येत जातात. त्या संकल्पानं ते इंद्रियांच्या ओढी ते मन धावत राहतं आणि त्याच्यातून पाप पुण्य घडतं आणि पाप पुण्य घडलं की जन्ममरण गळा धरल्याशिवाय राहत नाही. जन्ममरण चुकवता येत नाही. जन्ममरण चुकवलं मनुष्याचा देह नाही आला की देवापासून 7 समुद्र पलीकडे गेलो आपण. मनुष्य देह व्यर्थ गेला. म्हणून हे असं होऊ नये. पाप पुण्य सवेची. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नारायणी पावो वाणी विसावा. माझ्या वाणीला नारायणाच्या ठिकाणी विश्रांती प्राप्त व्हावी. व्यवहारात तिने चिवडाचिवड करू नये. दुसऱ्याचे खपलखट आपल्या याच्यावर घेऊ नयेत. ते चिंतनही जास्त करू नये फालतू आणि बोलू नये जास्त. व्यवहारापुरतं कर्तव्यापुरतं बोलावं करावं आणि नामाचा घडघडाट या वाणीनं चालावं वैखरीनं आणि परावाणीनं तुमच्या अंतरंग स्वरूपाशी संधान साधलं जावं आणि शेवटी ही वाणी नारायणाच्या ठिकाणी विश्रांतीला प्राप्त व्हावी. नारायणाला सुद्धा असं वाटतं की माझी वाणी साधूंचं वर्णन करण्याला विसावा घ्यावा तिने. बरं का, नारायणालाही असं वाटतं. 9व्या अध्यायात भगवद्गीतेच्या श्लोकावर माऊली बोलत गेली बरं का. आणि तिनं हे त्या ठिकाणी सांगितलं काय, राक्षसी मासुरींचैव प्रकृती मोहिनी श्रिता. बरं का, अशा प्रकारचं असं म्हटल्यानंतर मग त्या असुराचा प्रसंग सांगितला की असुर लोक कसे असतात, राक्षस लोक कसे असतात, म्हणजे आसुरी शक्ती, राक्षसी शक्ती, मोहिनी शक्ती कशी असते हे सगळं सांगितलं. आणि मग भगवान म्हणले, अर्जुना मला हे दुष्ट लोकांचं बोलणं मला वाईट वाटायला लागलं. काय खरं आहे, असो कायशी वायाणी का असो तू इये वायाणी कायसी मूर्खाची बोलणी. काय पुढे काय, वाढविता वाणी शेणला. मूर्खाच्या बद्दल बोलणं वाढवताना वाणी शिणेल. माझ्या वाणीला शीण येतो म्हणे, माझ्या वाणीला शीण येतो. पुढे काय बोलतात माऊली ऐका, माझी वाणी असुरांचं वर्णन करताना शिणेल असा आपण उच्चारलेल्या ओवीचा अर्थ आहे. आणि ऐसे म्हणितले देवे जी म्हणितले पांडवे. मग देव असं म्हणाले काय, असो ती वायाणी कायशी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी शिणेला हाणं. माझी वाणी शिणेल. अर्जुन म्हणला जी या 4 शब्दाचा अर्थ हो अगदी बरोबर आहे देवा तुमचं. आता हे सांगूच नका, मला पण ऐकायला नको वाटतं. आणि अर्जुनाने जी म्हटल्यानंतर देव परत प्रसन्न झाले. ऐसे म्हणितली देवे. मग पुढं काय म्हणलं, ऐसे म्हणितले देवे तेथे जी म्हणितले पांडवे. आणि पुढं देव काय म्हणाले, ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. माझी असुरांचं दुष्टाचं वर्णन करून जी माझी वाणी शिडलेली आहे ती वाणी आता विश्रांती तिला कधी होईल तर साधू कथा जेव्हा होईल तेवढा. मग पुढे महात्मा नसतो पार्थ दैवी प्रकृतीमाश्रिता भजन्त्यमन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम. हा आणि 13व्या क्रमांकाचा श्लोक 9व्या अध्यायातला भगवंताने नंतर सांगितला. तर हे वर्णन करताना भगवंताला आपल्या वाणीला विश्रांती वाटू लागली. तिचे कष्ट नाहीसे झाले. तर देवाला जसं परमार्थाचं बोलायला देवालाही वाणीला विसावा वाटतो तसंच भक्तालाही देवाबद्दल बोलण्याला विसावा वाटतो. म्हणून तुका म्हणे नारायणी पावो वाणी विसावा. तर वाणी विसावा. एके ठिकाणी म्हणलं तुका काय, वदे वागदेवी तुका विठ्ठली गौरवी. माझी वागदेवी म्हणजे वाचा, माझी सरस्वती, माझी वाणी
काय विठ्ठली गौरव, विठ्ठलाच्या नावानं मी तुला गौरवतो, म्हणजे मोठी करतो, अशी व्यापक बनवतो. विठ्ठल व्यापक आहे ना, माझी वाणी व्यापक होते त्याचं नाव घेता घेता, असं म्हटलं आहे. आणि एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी सांगितलं, एवढं सांगतो आणि थांबतो. काय आहे, वाणी भगवंताकडे जाता 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 बाहेरची वाणी कमी कमी करायची आणि आतली वाणी, आतला संवाद, भगवंताशी संवाद आतला वाढवायचा. हे जे आपण बोललो आत्ता, त्या बोलण्याचा एक यज्ञाच्या किंवा आहुतीच्या रूपकानं तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीचं वर्णन केलं आहे बरं का. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धणी, पूजा होते मुक्ताफळी, रस ओविया मंगळी, धार अखंडित ओघ चालियाला नित्य, पूर्ण होती जीव तुका घेऊन ठेला भाव. बाहेरची वाणी कमी करून इकडची आंतरसंवादाची वाणी वाढविण्यानं तुकाराम महाराजांना देवापर्यंत कसं जाता येतं त्याच्याशी एकरूप व्हायला याचे उत्कृष्ट 4 ओळीचं वर्णन आहे. समर्पिली वाणी, मी आधी वाणी भगवंताला समर्पण केली, म्हणजे बोलण्याची नाही, आता देवाविण काही बोलायचं, ते देवाबद्दलच बोलायचं. म्हणजे व्यवहाराबद्दल अपेक्षित किंवा आवश्यक बोलणं हे त्यात येत नाही बरं का, हे येत नाही. एखाद्याला प्रेमानं बोलणं, एखाद्याला मार्ग दाखवणं हे त्यात नाही येत, हे देवाच्या वाणीतच येत आहे. म्हणून समर्पिली वाणी, मग ती वाणी काय घ्यायला लागली, पांडुरंगी घेते धणी, पांडुरंग पांडुरंग, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, रामकृष्ण हरी, एवढं धणी घेते. धणी घेते म्हणजे तिची हौस फेडून घेते. जितकी तिची हाव वाढेल तितकी घे नामस्मरण, किती रात्रंदिवस कर, रोज 1,00,000 2,00,000 जप किती पण कर, अशी गोष्ट आहे. पांडुरंगी घेते धणी. मग त्यामुळं काय होतं, पूजा होते मुक्ताफळी, रस ओविया मंगळ. एखाद्या भगवंताच्या महादेवाच्या लिंगाला मोत्याचा अभिषेक करावा, मोती असे हे करावे, तशी मुक्ताफळाची पूजा होते. बोलणं, शब्द हेच मुक्ताफळ आहे बरं का. शब्द हेच मुक्ताफळ आहे. तुका म्हणे शब्द हाची देव असं म्हटलं, तर शब्द हेच मुक्ताफळ आहे, त्यांनी पूजा होते. ते परभणी जिल्ह्यात ढालेगाव नावाचं गाव आहे बरं का. त्या ढालेगाव नावाच्या गावापासून जवळ अंतरावर एक छोटं गाव आहे, त्याचं नाव विसरलो मी, तर रत्नेश्वर पिंपरी असं काहीतरी नाव आहे. तर तिथे महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे त्याला रत्नेश्वर असं म्हणतात. महादेवाच्या लिंगाला निरनिराळे नावं आहेत, हजारो नावं आहेत, आणि ते कोणत्या तरी इतिहासानं आलेली आहेत किंवा कोणत्या तरी भक्तावर त्यांनी कृपा केली अशा पद्धतीनं आलेली आहेत. तर कुठला तरी राजा होता म्हणे, त्या राजाला संतान नव्हतं किंवा काही अडचण होती अशी, तर त्याने नवस केला होता आणि मी रत्नानं तुझा अभिषेक करीन असं त्या ठिकाणी म्हटलं होतं त्या महादेवाला. आणि ते त्याचं झालं, त्याला पाहिजे ते मिळालं. मुलगा पाहिजे असला मुलगा मिळाला, राज्य पाहिजे असलं राज्य, काय मिळायचं ते मिळालं. आणि मग त्या राजाने त्या ठिकाणी, तिथे एक नदी आहे, तिचं नाव विसरलो मी, तर ती नदी अशी दोन्हीकडून वाहते आणि ते दोन्हीकडून असं फाकते मिळते. मध्ये ते मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये हे येतं. तिथं आम्ही ढालेगावला जेव्हा कथेला गेलो होतो तेव्हा तिथे जाणं झालं. आणि जाणं झालं रत्नेश्वराचं, तर या भगवंताला रत्नाने अभिषेक केलेला आहे असं त्या लोकांनी अशा प्रकारचं सांगितलं. तर त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी माझी वाणी समर्पित केली. तुकाराम महाराज म्हणाले, मलाही रत्न मोत्याने त्या देवाला अभिषेक करायचा या वाणीनं, पण काय करू, माझ्याजवळ काही मोती रत्न नाही, मग माझे शब्द हेच रत्न. शब्दाची या रत्ने शस्त्रे यत्न करू, आम्हा घरी शस्त्र शब्दाची तर रत्ने, असं आहे अभंग महाराजांचा. तर शब्द हीच रत्ने, मुक्ताफळ आहेत. आणि खरीच गोष्ट आहे, एखादा मोठा महात्मा जर आपल्याबद्दल आपलं कौतुक करण्यासाठी जर आपल्याला अनुकूल बोलू लागला, स्तुती करावं लागला, तर आपल्याला असाच भाव होतो की तो आपल्याला रत्न मोतीन फुलं टाकतोय, आपल्यावर अभिषेक करतोय, आपल्याला मोत्यांचा सडा टाकतोय असं वाटतं आपल्याला. हे शब्दाची कला आहे, शब्दाची किमया आहे, शब्दाची ताकद आहे, शब्दाची पॉवर आहे एक प्रकारची, अशी गोष्ट आहे. तर काय पूजा होते मुक्ताफळी, कशाने, रस ओविया मंगळी. मी जे देवाचं मंगलगीत गातो, मी जे अभंग गातो, मी जे देवाचं गुणगान करतो,
त्यात रस आहे, त्यात आनंद आहे, रसोवैसा त्यात तोच आहे, त्यात परमात्माच आहे, रस आहे, आनंद आहे त्यात. रसयुक्त अर्थ ज्याचा आहे अशा ज्या ओविया म्हणजे ओवी वृत्त म्हणजे बंदिस्त करून, भाषेत बंदिस्त करून ज्या ओव्या मी गातो त्या मांगल्याला प्राप्त, रस ओविया मंगल, मंगलाला प्राप्त करून देणाऱ्या रसरूप म्हणजे आनंदरूप असलेल्या मराठीतल्या केलेल्या ओव्या म्हणजे अभंग, त्याचे चरण हेच मुक्ताफळं आहेत. आणि या मुक्ताफळांनी ज्या नारायणाला मी समर्पिली वाणी, पांडुरंगी घेते धणी, त्या पांडुरंगाला या मोत्यांचा अभिषेक मी करतो आहे. अभिषेक करणं म्हणजे वरून सोडणं. तर मोत्याचा अभिषेक करा, पाण्याचा करा, गंगाजलाचा करा, दुधाचा करा, मधाचा करा, आंब्याच्या रसा, कशाचाही करा, पण गपचूप अभिषेक असतो का हो? नसतो. पुरुष सूक्त असतं, विष्णू सूक्त असतं, श्री सूक्त असतं, लक्ष्मी सूक्त असतं, पवमान असतं, सगळं असतं, महिम्न असतं, रुद्र असतं, सगळे स्तोत्र म्हणावं लागतं. मग स्तोत्र हे रत्नच आहेत ना. मग एकीकडून त्या शब्दरूपी रत्न आणि एकीकडून जो पदार्थ असेल तो दूध, दही, पाणी काय असेल ते, हे दोन अभिषेक असतो, दोन प्रकारचा असतो. म्हणून त्याप्रमाणे माझ्या मंगळ रसरूप रसयुक्त मंगळ ओवी हीच मुक्ताफळं असा मी आधी अभिषेक करतो आहे. आणि या अभिषेक म्हणलं की काय असतं? अभिषेक म्हणलं की पाण्याची धार असते. आणि रूपक बरोबर करायचं सगळं. अभिषेक मोत्याचा म्हणजे वरून सोडायचं. आणि पण पाण्याची अशी धार असते, पाण्याची दुधाची अशी अखंड धार असते. तशीच या अभिषेकात मी ओव्या मंगळाने जशी अभिषेक करतो ना, त्याप्रमाणे मी धारही सोडली. धार अखंडित ओघ चाली याला नित्य. धार अखंडित. धार म्हणजे काय आहे? तर धार म्हणजे आहे की आपण भगवंताचे नाम घेत असताना आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीची प्रेमाची धार लागत असते. प्रेमाची धार. अगदी हे ओव्या मंगळी म्हटलंय ना, असं माऊलीने पण म्हटलंय. काय? भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया ओव्या फुले मोकळी, अर्पिली अघ्री उली विश्वरूपाची, असं म्हटलंय. त्याप्रमाणे तो मुखातून नामस्मरणाचे मोती टप 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 देवावर पडत आहेत. आणि ते नाम घेताना अंतःकरणात प्रेमाची एक धारा सुरू झाली आहे. प्रेमाची धार, त्याच्यावर मनसंकल्पानं प्रेमाची धार पडते. धार अखंडित. आणि धार म्हणजे वरून पडणारं पाणी त्याला धार म्हणतात. आणि खाली पडलेलं पाणी जेव्हा वाहायला लागलं तेव्हा ओघ म्हणतात त्याला. म्हणून धार अखंडित, माझ्या प्रेमाची अखंड धार भगवंतावर अभिषेक म्हणून चालली आहे. आणि ते जे प्रेमाची धार खाली पडते त्याचा पुन्हा जमिनीवर ओघ सुरू झाला. ओघ चाललेली आहे नित्य. धार वरून खाली पडते आणि ओघ खालून जमिनीवर वाहू लागतो. प्रवाह त्याला म्हणतात. प्रवाह त्याला म्हणतात. तर हा ओघ कोणता आहे? तर मी धार म्हणून देवावर टाकली, पण ती लोकांनी घेऊन लोकात त्याचा जेव्हा प्रसार झाला, पाटाचं पाणी, मोठेचं पाणी जसं शेतात सगळीकडे पसरतं, भरपूर पीक येतं, त्याप्रमाणे माझी ही धार जेव्हा चालते त्यावेळेला ती लोकात प्रसृत होऊन माझे अभंग, माझ्या ओळी, माझ्या रसमंगळी ओळी लोक काय लागतात आणि सगळीकडे या जल्लोष सुरू होतो. आणि परमात्मा त्या शब्दाच्या समर्पणानं, धारेच्या समर्पणानं आणि ओघाच्या प्रकारानं परमात्मा शुद्ध प्रसन्न होतो. आणि शेवटी हा असा जो यज्ञ आहे समर्पणाचा, अभिषेक आणि जो यज्ञ आहे समर्पण आहे, या समर्पणाचा शेवट काय, याची पूर्णाहुती काय? या शब्दांच्या आहुतीच आहेत, प्रेमाची आहुतीच आहे. ओघ म्हणजे आहुतीच एक प्रकारची. तर या यज्ञाचा शेवट कुठं? पूर्णाहुती जीव तुका घेऊन ठेला भाव. पूर्णाहुती जीव, पूर्णाहुती असते. ते सगळं तूप असतं, ते श्रीफळ वगैरे सगळा पदार्थ असतात. यजमान पत्नी हाताला धरून उभे असतात आणि उच्च स्वरात पूर्णाहुतीचे मंत्र म्हणले जातात. आणि मग ती त्या यज्ञात पडते. आणि यज्ञात पडताना ते अग्नी हे होतं, शांत होतं किंवा आपली अग्नी संतुष्ट होतं. त्याप्रमाणे या वाणीच्या यज्ञातून काय होणार आहे?
तर माझा जो जीव आहे, माझं जे जीवत्व आहे तुमच्यापासून वेगळं राहिलेलं, ते जीवाचीच पूर्णाहुती मी तुमच्यावर समर्पण करतो. म्हणजे माझा जीवच देतो शेवटी तुमच्याशी. आणि काय होतो, पूर्णाहुती द्यावी लागते आणि मग पुरोडाश घ्यावा लागतो, म्हणजे त्या यज्ञाचा प्रसाद घ्यावा लागतो. तर पूर्णाहुती दिला जीव, बरं का. मोती उधळले रसोव्या मंगळी, प्रेमाची अखंड धार लावली, त्याचा सगळ्या लोकात ओघ पसरला. आणि असा हा जो दिव्य यज्ञ होता, त्या यज्ञाची पूर्णाहुती जीवानं दिली. आणि त्याचा जो पुरोडाश प्रसाद आहे तो काय आहे, तर तुका घेऊन ठेला भाव. हां, भगवत भाव म्हणजे मीच तुम्ही आहेत, तुम्हीच मी आहात, तरी पण माझं भक्तपण वेगळं होऊन मी तुमचं भजन करीतच राहीन आयुष्य असेपर्यंत. अशा प्रकारची भावरूपता, भक्तीची श्रेष्ठता आणि भक्तीची भावरूपता, भक्तीची संपूर्णता यात आहे. तुका घेऊन ठेला भाव, असं सुंदर रूपक अशा प्रकारचं आहे. तर हे कशाचं लक्षण आहे, तर आपली वाणी, आपलं मन आणि आपला जीव या तीन गोष्टी नारायणाच्या ठिकाणी जाऊन विश्रांतीला राहाव्यात, हाच उद्देश आहे. तुका म्हणे नारायणी पावो वाणी विसावा तुमच्या एका नामाविणं अवघा क्षीण कळत असेल. तुकाराम महाराजांची दिव्य वाणीनं या 4 ओळींची मोती आणि रत्न आपल्याकरता त्या ठिकाणी पाठवले. याचा आपण स्वीकार करावा, याचा बारकाव्यानं चिंतन करावं, त्याचा अर्थ ध्यानात घ्यावा, बोलणं कमी करावं, संकल्प कमी करावेत, पाप पुण्य लागणार नाही अशा प्रकारची आपली अंतरंग वाणी भगवंताच्याकडे तिचा ओघ चालू द्यावा. आणि अव्यक्त वाणीनं आणि शेवटी जीवदशेनं भगवंताशी एकरूप होऊन आपल्या वाणीला, आपल्या मनाला आणि आपल्या जीवाला आपण विश्रांती प्राप्त करून देऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा जगद्गुरू तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून इथंच आपण वाणीला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद.